2 लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांची पूर्ण कर्जमाफी झाली आहे। बँक खात्यांमधील तफावतीबाबत काळजी करू नका, वरची रक्कम राष्ट्रीयकृत बँक देणार आहे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती आहे। धाराशिव जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र 46,000 शेतकऱ्यांच्या कर्जाच्या आकड्यातील तफावतीवरती अखेर बँकेकडून स्पष्टीकरण आहे। कर्जमाफीतील रकमेव्यतिरिक्त उर्वरित कर्ज बँक भरणार असल्याचं पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर झालाय। राज्य सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी यामध्ये मोठा संभ्रम आहे। बीडमधील शेतकऱ्यांचा आरोप आहे, कर्जाची रक्कम आणि कर्जमाफीच्या यादीतील रकमेमध्ये तफावत असल्याचा आरोप आहे। शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। जिल्ह्यातील 2,33,000 या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळालेला आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये 1,32,734 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। नाशिकच्या सटाणा देवळा रस्त्यावरती कांद्याच्या 200 रिकाम्या गोण्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे। गोण्यांवरती परराज्यातील लोगो आहेत, त्यामुळे तर्कवितर्कांना आता उधाण आलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय। नाशिकच्या बागलाणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। दुसऱ्या राज्यातील कांदा बाजारपेठेमध्ये आल्यानं शेतकरी संतप्त झालेत। स्थानिक शेतकऱ्यांवरती अन्याय होत असल्याचा आरोप आहे। दुसऱ्या राज्यातील कांदा बाजारपेठेत आणू देणार नाही असा शेतकऱ्यांचा इशारा आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये नाफेडची आधुनिक कांदा साठवण होतीये। 1,500 मेट्रिक टन कांदा सेन्सरच्या निगराणीखाली आहे। सेन्सर आणि ब्लोअरच्या मदतीनं कांदा साठवणीमध्ये नवे तंत्रज्ञान आहे, याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये पावसानं पुन्हा दडी मारल्यानं खरीप हंगाम संकटात आलेला आहे। गेल्या महिनाभरापासून केवळ रिमझिम पाऊस झालाय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आलेली आहे। लातूरमधील वडवळ आणि घारोळ गावच्या परिसरातील भाजीपाला शेतात पावसाअभावी अडचणीत आहेत। आता टोमॅटो आणि वरणा शेंगाची रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे। पाऊस नसल्यानं घागरीने पाणी देण्याची वेळ आलेली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये कोथिंबीरीला 2 ते 3 रुपये जुडी एवढा कवडीमोल दर मिळतोय। कोथिंबीर उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यात। सततच्या पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांवरती एका रोपाला हाताने पाणी देण्याची वेळ आलेली आहे। शेगावच्या सालवड गाव या ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत। पाऊसही नाहीये, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। कैरीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। व्यापाऱ्यांच्या संगनमतानं दर पाडल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप आहे। जूनमधील 3,000 वरून केळीचा दर थेट 800 ते 1,200 रुपयांवरती आलाय। व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारावरती चाप बसवण्यासाठी शासनानं समिती नेमावी, शेतकऱ्यांची मागणी आहे। अकोल्याच्या पातूरमधील शेकापूरमध्ये कीटकनाशकाच्या फवारणीनंतर 2 एकरवरील कपाशीचं पीक सुकलेलं आहे। पीक सुकलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी मारुसिंग राठोड यांचे कापसाचं पीक होतं ते उद्ध्वस्त झालेलं आहे। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता त्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। भंडाराच्या साकोलीमधील सुंदरी गावातील 10 एकरांचा मालगुजारी तलाव फुटलेला आहे। लाखो मासे वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। पाणी वाहून गेल्यानं तलावाशेजारील शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील 40 गावांना 39 टँकर आणि 80 अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय। जामनेर, अमळनेर, पारोळा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमध्ये देखील टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। 22 जिल्ह्यांना पावसाचं अलर्ट देण्यात आलेलं आहे, तर गोंदिया, गडचिरोलीमध्ये पावसाचा आज ऑरेंज अलर्ट आहे। जळगाव, पुणे घाट, सातारा घाट माथ्यावर देखील ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। अरबी समुद्रामध्ये चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे। 40 ते 45 किलोमीटर वेगाने किनारपट्टी भागात वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जाते। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। गोंदियाच्या धापेवाडा आणि पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। गोसीखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरने उघडलेले आहेत। वैनगंगेमध्ये 56,964 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस होतोय। गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट आहे। रस्त्यांवरती खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांना त्रास होतोय। अपघाताची शक्यता वर्तवली जाते। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। वारणा धरण आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्यानं कृष्णेची पाणी पातळी वाढली आहे। कोयना धरणातून 1,000 पेक्षा जास्त वेगानं पाणी हे कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे। मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी आहे। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। जायकवाडी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं 31,000 क्युसेक पाण्याची आवक झालेली आहे।
बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। विहिरी बोरवेलची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न सुटलेला आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे। त्यामुळे भीमा नदीपात्रामध्ये 60,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतोय। पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 31 फूट 5 इंचांवरती आहे। जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली गेलेत। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। वारणा धरण 84% भरलेलं आहे। धरणातून सध्या 6,900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतोय। कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 1,050 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढवणार आहेत। कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या पावसाने राधानगरी धरण तुडुंब भरले। राधानगरी धरणाचा पाणीसाठा 97% पोहोचलाय। धरणातून सध्या 14,000 क्युसेकने भोगावती नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। जळगावमध्ये काही भागात मुसळधार पाऊस होतोय। भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडलेले आहेत। धरणातून 5,000 क्युसेकने तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्याच्या मावळमधील आंध्रा धरण हे 100% भरलेल्या नदीपात्रामध्ये 1,248 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे। मुंबई पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरात निसर्गाच्या अप्रतिम रंगांनी खुललेला आहे। दाट धुकं, हिरव्यागार दऱ्या आणि फेसाळणारे धबधबे पाहताना प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याची भुरळ पडतीये। पेपरफुटीच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन आहे। पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ झाल्याचा आरोप आहे। पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यामध्ये भव्य मोर्चामध्ये हजारो आंबेडकरी अनुयायी सहभागी। मुख्यमंत्र्यांनी जातीजातीत भांडणं लावणं थांबवावं, आमदार सिद्धार्थ खरात यांचा इशारा आहे। पुणे विद्यापीठात NSUIचं आंदोलन आहे। बीकॉम पदवी प्रमाणपत्रामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। आंदोलक पुणे विद्यापीठाच्या गेटवरही चढले होते। मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकाबाहेर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। आंबिवली टिटवाळा मार्गावरील मुख्य रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत। प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे। नाशिकच्या इगतपुरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली। अनेक ठिकाणी रस्त्याने मोठे खड्डे पडलेत। खड्ड्यामध्ये पाणी साठत असल्यानं अपघातांना निमंत्रण दिलं जात आहे। अहिल्यानगरमधील कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील करंजी घाटात दरड कोसळली आहे। मात्र प्रशासनाकडून करंजी घाटातील कामाला सुरुवात झाली आहे। दरड कोसळलेल्या भागाजवळ सतत वाहतूक कोंडी होत होती, मात्र कामाला सुरुवात झाल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। गोंदिया शहरातील रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत। खड्ड्यांच्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांची कसरत सुरू आहे। प्रशासनाचं शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे। वाशीमध्ये नागपूर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील काटेपूर्णा नदीचा जुना पूल जीर्णावस्थेत आहे। पुलावरील डांबरीकरण उखडल्यानं अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, तर नवीन पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। व्याघ्र प्रकल्पातून जाणारे अनेक रस्ते खराब अवस्थेत आहेत। दुरुस्तीच्या कामासाठी व्याघ्र प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकमेकांकडे बोट आहे। वाशिमच्या धनस गावातील आठवडी बाजारामध्ये पावसामुळे चिखल साचला होता। चिखल साचल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भंगार एसटी बसेसमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। भाडेवाढ होऊनही बसेसची अवस्था तशीच आहे, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। धुळ्यातील निकंबे गावात पावसामुळे मुख्य रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे साचले, तर खड्डे झालेले आहेत। खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं विद्यार्थी आणि वाहन चालकांची मोठी कसरत होतीये। भंडाराच्या झाडगाव जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी घेतला भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तकातून थेट शेतात हा अभिनव शैक्षणिक उपक्रम पार पडलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 80% डिजिटल काम पूर्ण झालेलं आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची ही माहिती आहे। SIR मोहिमेसाठी अवघे 3 दिवस शिल्लक असल्यानं उर्वरित कामांसाठी BLO हे घरोघरी जाणार आहेत। नाशिकच्या दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसरामध्ये 24 तासात 2दा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत।
नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। प्रशासनाकडून पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची कारवाई आहे। 30,29,493 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। तिघांविरोधात 2 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। पुण्याच्या मध्यवर्ती भागात एफडीएची मोठी कारवाई आहे। 4 दिवसात 55.70 लाखांचा साठा जप्त। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 5 हॉटेलचे परवाने निलंबित आहेत। पुणे, सातारा आणि सांगलीतील 8 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी सदस्य मिसिर बेसरा याला झारखंड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। झारखंड पोलिसांसमोर 24 माओवाद्यांचं आत्मसमर्पण आहे। मिसिर बेसरा याच्यावरती तब्बल 2,20,00,000 बक्षीस होतं। जळगावच्या भुसावळमध्ये आरपीएफ आणि जळगाव पोलीस यांचं संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन आहे। 100हून अधिक संशयित आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आलेली आहे। 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन बालकावरती अत्याचार केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह त्याच्या भाच्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। चिकलठाणा पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय। विरार अर्नाळामध्ये गतिमंद मुलावरती उपचार करण्याच्या बहाण्यानं आईसोबत जवळीक वाढवून लैंगिक अत्याचाराचा प्रकार। अर्नाळा सागरी पोलिसांकडून आरोपीला अटक। न्यायालयाकडून आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अमरावतीच्या लवदा गावात संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये 23 दिवसांनी दफन केलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला। कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये पुढील तपास केला जातोय। गोंदियाच्या लंबाटोला गावातील शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे। आरोपी शिक्षकावरती रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल। अकोल्याच्या वाशिम बायपास परिसरामध्ये भरधाव ट्रकची 8 ते 10 वाहनांना धडक आहे। चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। अकोल्यातील कौलखेड चौकामध्ये भीषण अपघात झालाय। टिप्परच्या धडकेमध्ये बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जातोय। वाशिमच्या मेडशी बायपासवरती झेंडूच्या फुलांनी भरलेला ट्रक उलटला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला ट्रक उलटल्याची माहिती आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये। जळगावच्या इच्छादेवी चौकामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात। भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू, कारमधील 4 जण गंभीर जखमी, तर पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय। सैनिकांचं गाव असं ओळख असलेल्या कोल्हापुरातील सैनिक टाकळी या ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन आहे। गावातील गायरान जमिनीवरील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं हे आंदोलन आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या वाढण्यासोबतच वाघांच्या मानवावरील हल्ल्यांची संख्या वाढलेली आहे। मानवी हल्ल्यांची संख्या वाढली आहे। गेल्या 2 वर्षात वनविभागाने 28 वाघ जेरबंद केले असले तरी 90% हल्ले हे घनदाट जंगलातच झाल्यानं मानवी अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। गोंदियाच्या गोरेगावमधील कलपाथरी पालेवाडा शिवारामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ आहे। एकाच दिवशी 6 शेतकऱ्यांवरती हल्ला झालेला। एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे। अमरावती पोलिसांकडून नागपुरी गेट परिसरातील घरफोडीचा पर्दाफाश। चोरीच्या दागिन्यांसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। आरोपींकडून 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये 2025 मध्ये भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या 30,000हून अधिक घटना घडलेल्या आहेत। कायमस्वरूपी उपायाऐवजी कुत्र्यांच्या मोजणीसाठी महापालिकेने 25 लाखांची निविदा काढली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। वाशिम नगर परिषदेच्या कामाचा भोंगळ कारभार समोर आलेल्या रस्त्याच्या कामांनंतर बनवलेली गटाराची झाकणं पाणी पातळीच्या वर असल्याचं निष्पन्न झालंय। पाणी पातळीच्या वर गटाराची झाकणं असल्यानं पाण्याचा निचरा होत नसल्यानं समोर आलेलं आहे। धाराशिवच्या उमरगा एमआयडीसीमध्ये प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात जिल्हा उद्योग संघटना आक्रमक झाली आहे। प्रदूषणयुक्त कारखान्यांना बंदी घालण्याची मागणी आहे। एमआयडीसी परिसरातील कामगार उद्योजकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवरती आलेला आहे। साताऱ्याच्या खंडाळ्यामध्ये गॅस कटरने एटीएम कापून 2,34,000ची रोकड लंपास केलेली आहे। खंडाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आषाढी वारीची सांगता पंढरपुरात भक्तिमय वातावरणात संपन्न झालेली आहे। गोपाळपूर येथे गोपाळकाला झाल्यानंतर मानाच्या 10 संतांच्या पादुकांची विधिवत पूजा विठ्ठल मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे। यावेळेस भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पंढरपूरमध्ये 5 तासांपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन बंद करण्यात आलेलं आहे। मंदिर समितीच्या ढेसाळ नियोजनामुळे भाविकांचा हा संताप झालाय।
सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची सजावट आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सप्तशृंग गडावरती भाविकांची गर्दी होती। भाविकांनी आदिमायेचं दर्शनही घेतलेलं आहे।